तर नमस्कार सर्वांना, जय शिवराय जय शंभूराजे या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. एक सहज म्हणजे ज्या वेळेस आपले वडील म्हणजे आता काय लग्न झाले त्यामुळं काय एवढं वाटत नाही संसारात गुंतल्यामुळं. आणि कसं असतंय माहिती आहे का, आपले वडील मंगलाष्टका पडत असताना आपल्यासाठी काय तळमळीनं त्यांची हे काय असतात, भावना काय असतात. ज्या वेळेस आपण लहानाचं मोठं केलेल्या मुलीला सासरी पाठवणार त्या बापाची तळमळ काय असते ती मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला तो. असं सांगताना की डोळ्यातून न चुकून अश्रू येतील, पण तुम्ही सुद्धा कंट्रोल करा, मी सुद्धा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. तर चला सुरुवात करते सांगायला. कंठ दाटला मनी अटवल्या बाळ तुझ्या आठवणी, कंठ दाटला मनी अटवल्या बाळ तुझ्या आठवणी, बालपणीचा खेळ संपला झालीस तू गृहिणी, बोल बोबडे बोलत होती वडिलांच्या अंगणी, श्री गणेशा गिरवित होतो हात तुझा धरुनी, जाई जुईचे फूल फुलले होते माझ्या अंगणी, आज समर्पण केले तुला ग पतिराया चरणी, पक्षिणीचे तूच पाखरू गाईचे वासरू, माहेर सोडून सासरी निघाली अश्रू कसे आवरू, बाग फुलवतू सासरची या पतीच देव मानुनी, हीच विनवणी करत तुला ग हात तुझा घेऊनी. एका वडिलांची तळमळ मी माझ्या छोट्याशा शब्दातनं सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे असा काय सणसूद आता जवळच येतोय रक्षाबंधन आणि भावांची वडिलांची आईवडिलांची आठवण येते. नेहमी नेहमी माहेराला जाणं ते वेगळं असतं, सणासुदीला माहेरला जाणं वेगळं असतं. म्हणजे किती जरी माहेरला गेलं, एका दिवसाचं माहेर का असं ना, पण किती आनंदाचं असते हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. खरंच थँक्यू सो मच, मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.